राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, पराठे तर तुम्ही खूप वेळा खाल्ले असतील. भरपूर प्रकारचे पराठे येतात. गोबी पराठा, आलू पराठा, मुली पराठा, पनीर पराठा आणि त्याच्यामध्ये सर्वात फेवरेट असतो तो म्हणजे आपला आलू पराठा. तर आलू पराठा भरपूर वेळा खाल्ला असेल, पण आज मी जो बनवणार आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चटपटीत असा हा आलू पराठा आहे. अगदी चाट खाल्ल्यासारखी त्याची चव लागते. हा पराठा खाल्ला तर तुम्ही चाट विसरून जाल. त्याच पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे, टिप आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी हरभरे घेतले आहे. हे हरभरे मी रात्रभर पाण्यात भिजवण्यासाठी ठेवले होते. आणि इथे बटाटे घेतले आहेत. तर मी 5 बटाटे घेतले आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हरभरे आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणून मी कुकरच्या एका डब्यामध्ये हरभरे टाकून घेतले आणि पाणी टाकून आणि मीठ टाकून घेतलं. त्याच प्रकारे दुसऱ्या डब्यामध्ये बटाटे टाकून घेते, त्यामध्येही पाणी टाकून आणि हे दोघं कुकरमध्ये शिजायला टाकते. यामुळे दोघं लवकर शिजतात, गॅस वाचतो आणि वेळ वाचतो. तर आता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, छान त्यामध्ये रिंग ठेवून घेतली आणि आता यामध्ये दोघं डबे ठेवून घेते आणि आता मस्त याचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर छान 2-3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे छान हे हरभरेही आणि बटाटेही छान शिजले जातील. तर हे शिजतात तोपर्यंत कणिक मळून घेऊ. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ टाकून घेतले आहेत. यामुळे त्या पराठ्याची चव खूप छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आता यामध्ये मी इथे थोडीशी मेथीची पानं घेतली आहेत. छान स्वच्छ धुवून मस्त बारीक कापून तीही यामध्ये टाकून घेतली आणि आता ही छान मिक्स करून घ्यायची. पाणी न घालता आधीच मेथीमध्ये हे गव्हाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच त्याचं मेथीचं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल. तर छान हे असं या प्रकारे चोळून चोळून ही कणिक मेथीला लावून घ्यायची. आता यामध्ये पाणी न घालता दूध घालायचं आहे. दूध घालून ही कणिक मळून घ्यायची. तर थोडं थोडं दूध टाकून ही कणिक छान मळून घ्यायची. दूध टाकल्यामुळे पराठे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि खरपूस असे होतात. तर मस्त असं त्याचा टेस्ट पण खूप छान लागते दुधामुळे. तर एकदा नक्कीच दुधाने पराठ्याची कणिक मळून बघा, खूपच छान लागतात. तर हीच आपली टीप आहे. तर आता छान असं थोडं थोडं दूध टाकून छानपैकी मी कणिक छान मळून घेतली. थोड्या वेळ कणिक छान मळून घ्यायची आणि आता झाकण ठेवून याला मुरण्यासाठी ठेवून देते. तर इकडे आपले बटाटे आणि वाटाणेही मस्त, हरभरेही मस्त शिजले आहेत. तर आता त्याची मी पूर्णपणे वाफ काढून घेतली आणि ते शिजले आहेत की नाही एकदा व्यवस्थित बघून घेते. तर बघू शकतात बटाटे अगदी छान शिजले आहेत. तर आता हे काढून गार होऊ देते. तर बटाटे छान गार झाल्यावर याची साल काढून घेतली आणि आता हे बटाटे मस्त मॅशरने मॅश करून घ्यायचे. तुम्ही हवं तर किसूनही घेऊ शकतात. तर इथे मी बटाटे छान असे मॅश करून घेते. तर संपूर्ण बटाटे मस्त मॅश करून झाले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हरभरे शिजवून घेतले आहेत ते हरभरे घेतले आणि यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. थोडंसं अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. आता हे पाणी न घालता मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं. तर बघू शकतात पाणी न घालता मी मस्त वाटून घेतलं आहे. आता हे जे हरभऱ्यांचं मिश्रण आहे ते ह्या बटाट्यांमध्ये टाकून घेते. यामुळे पराठे अगदी मस्त असे खूप खरपूस आणि चटपटीत असे लागतात. त्यानंतर यामध्ये मी कांदा टाकून घेतला. 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच काळी मिरी पावडर, अर्धा चम्मच आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, हिरवी कोथिंबीर आणि आता हे छान मिक्स करून घेते. तुम्ही यामध्ये लाल चटणीही घालू शकतात, पण मी हिरवी मिरची घातली आहे म्हणून यामध्ये मी लाल चटणी घातली नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकतात. तर हे छान असं मिक्स करून घेतलं. तर आता पराठे लाटायला घेऊया. तर आता इथे मी छोटी कणिक घेतली, गणकेचा गोळा घेतला, छान कोरड्या पिठात घोळवून घेतला. आता मस्त त्याची अशी थोडीशी पाती लाटून घेते. आता यामध्ये आपलं जे आपण पराठ्याचं सारण केलं होतं आलूचं ते टाकून घेते आणि छान हे मस्त असं पॅक करून घेते. ज्या प्रकारे आपण पुरणपोळीचं सारण भरतो त्याच प्रकारे हे सारण भरून घ्यायचं.
हाताने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व आतमधलं सारण एकसारखं पसरतं. आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकून मस्तपैकी हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे. तर अजिबात हे पराठे फुटत नाही. अगदी मस्त चवदार असे हे पराठे होतात. आपण जे कणकेमध्ये मेथी टाकलेली आहे तर ते मेथीचाही फ्लेवर येतो त्यामध्ये आणि ते आलूचेही पराठे म्हणजे मेथी प्लस आलू पराठा असा हा पराठा तयार होतो. तर तुम्हाला जितक्या जाडीचा किंवा पातळ हवा तसा पराठा तुम्ही लाटून घेऊ शकतात. तर इथे मी आता पलटून दुसऱ्या बाजूने थोडासा पराठा लाटून घेते. तर बघू शकतात अजिबात सारण बाहेर येत नाही. मस्त असा हा पराठा लाटून होतो. तर आता याला शेकून घेते. तर तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता. आता मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त एका बाजूने हा पराठा छान शेकून घ्यायचा. तर आता हा पराठा कोरडा झाला वरून आणि थोडेसे त्याला बबल्स आले. तर आता मी पराठा पलटून घेतला. बघू शकतात मस्त असा गोल्डन ब्राऊन असा एका साईडने भाजला गेला तो. आता त्यावर मस्त तूप टाकून घेते. मस्त तूप असं छान त्यावर पसरवून घ्यायचं. तुम्ही याऐवजी तेल किंवा बटरही वापरू शकतात. तर मस्त असं तूप मी यावर लावून घेतलं. छान ते असं पसरवून घेते. तर आता दुसऱ्या बाजूनेही छान पराठा शेकला गेला असेल ते पलटून घेते आणि आता दुसऱ्या बाजूनेही मस्त असं तूप टाकून घेते. खूपच चवीला अगदी मस्त भन्नाट अशी चव लागते यांची. एकदा नक्की बनवून बघा असे हे पराठे. ते छान असे तूपही दुसऱ्या बाजूने मी पसरवून घेतले आणि मस्त दुसरी बाजूही छान शेकली गेली आहे. तर तयार आहे मस्त असा हा आलू मेथी चना पराठा. याच प्रकारे दुसरेही पराठे मी लाटून घेते. तर इथे मी दुसरी पद्धत दाखवते अजून पराठे लाटण्याची. तर इथे मी छोटा कणकेचा गोळा घेतला. कोरड्या पिठात घोळवून छान त्याची अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. जर तुम्हाला गोल पराठे बनवायला जमत नसतील, त्यातील सारण बाहेर येत असेल, तर ही पद्धत जी मी सांगितली आहे ती अगदी मस्त आहे. सहज कोणीही लाटू शकेल हे पराठे. तर छान असं पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. आता ही पातळ पोळी लाटून घेतली मी. आता बरोबर मधोमध असा एक कट देऊन घ्यायचा आणि या प्रकारे जे आपण पराठ्याचं सारण केलं आहे आलूचं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. जो एका साईडचा त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये हे सारण टाकून घ्यायचं. आणि आता जी ही बाजू आहे ती दुसऱ्या बाजूवर पलटून ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे असं पलटवून घ्यायचं. कडा छान त्याच्या दाबून घ्यायच्या आणि एकदा छान हाताने याला या प्रकारे असं दाबून घ्यायचं म्हणजे सारण छान एकसारखं सगळीकडे पसरतं. आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकून हे पराठे लाटून घ्यायचे. तर मस्त अगदी म्हणजे सारण एकाच जागेवर राहत नाही यामुळे आणि मस्त खूप सारं भरल्यासारखा हा पराठा तयार होतो आणि लाटायलाही खूप जास्त अवघड जात नाही. तर सारण भरल्यानंतर अगदी थोडंसं लाटून घ्यायचं. खूप जास्त लाटण्याची गरज नाही. अगदी थोडंसं लाटून घ्यायचं. तोही पराठा मी शेकून घेतला आणि तयार आहेत मस्त चटपटीत कुरकुरीत आणि मऊसूत असे हे पराठे. तुम्ही कितीही वेळ ठेवले तरी अगदी हे मऊ तसेच्या तसेच राहतात. तर हा मी पराठा पहिला शेकला होता तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा मऊसूत हा पराठा तयार झाला आहे. चवीला तर भन्नाट लागतात. दह्यासोबत आणि टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात. तर आतमध्ये सारण तुम्ही बघू शकतात एकसारखं सारण पसरलं आहे. तर दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत अगदी अप्रतिम हे पराठे लागतात. तर या प्रकारे नक्कीच पराठे बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो चला तर मग तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.